एकच गेम वाजवणार, अख्खा जिल्हा गाजवणार. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण एकदम नवीन ट्रेंडवरती बनवला आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तुमच्या नावाचं टेक्स्ट पीएनजी तुम्ही बनवू शकताय. हे सगळं मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की व्हिडिओ एडिट करायला आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे. एक म्हणजे आपलं कॅपकट आणि दुसरं म्हणजे टेक्स्टोन. टेक्स्टोन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पिक्सल लॅबचा देखील यूज करू शकताय. तर मित्रांनो, तुमच्याकडे जे ॲप्लिकेशन असेल त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर मित्रांनो, गेट स्टार्टेडवरती क्लिक करून तुम्हाला स्टार्टवरती इथं क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो, कन्फर्मेशन मागेल तर ते तुम्हाला देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला एक न्यू इथं असं म्हणजे या प्रकारचं इंटरफेस येईल. तर सिम्पलरित्या मित्रांनो, हे जे काय पहिलं टेक्स्टोनचं हे आहे ते तुम्हाला इथं डिलीट करून टाकायचं आहे. नंतर इथे जे काही प्लसचं आयकॉन दिसतं यावरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर एक न्यू टेक्स्ट तुमच्यासमोर येईल. तर सिम्पलरित्या मित्रांनो, याला तुम्हाला तिथे डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर तुमच्या नावाचं जे काही इथं पहिले दोन लेटर असतील ते लेटर तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचे. पहिले दोन लेटर म्हणजे तुमचं नाव आणि सरनेम या प्रकारे तुम्हाला असं टाईप करून घ्यायचं आहे. टाईप केल्यानंतर आता मित्रांनो, याला तुम्हाला फॉन्ट ॲड करण्यासाठी हे जे काही एचं ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला इकडं फॉन्टचं ऑप्शन बघायला भेटणार आहे. ओके, तर ते बघू शकता ए असा दिला आहे फॉन्ट. तर सिम्पली या फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करून माय फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे. माय फॉन्ट्सवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, हे जे काही फॉन्ट मी यूज करणार आहे ते फॉन्ट तुमच्याकडे नसतील तर हे फॉन्ट मी तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेत. तर मित्रांनो, मटेरियलमधलं फॉन्ट तुम्हाला ॲड करण्यासाठी हा जो काही फोल्डरचा ऑप्शन दिसतो यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, तुमचे म्हणजे जे काय हे असते फाईलमधलं जे काय तुम्ही फोल्डर तर ते फोल्डर तुमच्यासमोर ओपन होतील. आता मित्रांनो, जे काही फोन म्हणजे तुम्ही हे ओपन करणार आहे काय म्हणायचं त्याला फोल्डर, तर मित्रांनो सिम्पलरित्या त्या फोल्डरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे वरती म्हणजे आता माझं फोल्डर आतमध्ये फॉन्ट आहेत. तर सिम्पलरित्या हे जे काही फॉन्ट आहे ते फॉन्ट मी इथे ओपन आपले फॉन्ट ओपन झालेत. फॉन्ट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे खाली बघू शकता ॲड डायरेक्टरीचा एक ऑप्शन बघायला भेटतोय. सिम्पली यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आपले जे काही फॉन्ट आहेत ते फॉन्ट ॲड झालेत. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्हाला फॉन्टला ॲड करून घ्यायचं आहे. फॉन्टला ॲड केल्यानंतर मित्रांनो, हा जो काही फॉन्ट आपण यूज करणार आहे iOS बोल्ड 3 तर हा फॉन्ट तुम्हाला इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता आपलं जे काही टेक्स्ट होतं ते बोल्डमध्ये झाले. आता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, ह्या एवरती सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला म्हणजे असं बघू शकता या पोझिशनला. तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला इथे रिलेटिव्ह मुवमेंट नावाचं एक इथे ऑप्शन बघायला भेटेल. सिम्पली यावरती क्लिक करून तुम्हाला अलाइनमेंट सेट करायचे आहे. एकदा यावरती क्लिक करायचं आणि एकदा इथे खालच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं जे काही टेक्स्ट आहे ते सेंटरला येईल. आता मित्रांनो, तुम्हाला इथे टिक करायचं आहे. टिकवरती क्लिक केल्यानंतर आता इकडे मित्रांनो तुम्हाला कलरचं ऑप्शन बघायला भेटेल. सिम्पली कलरवरती क्लिक करून एक ब्लॅक कलर तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. इकडे तुम्हाला ऑपोसिटीचं ऑप्शन बघायला भेटेल. सिम्पली ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे. जी काही ऑपोसिटी असणार आहे ती 50 वरती तुम्हाला ठेवायची आहे. नंतर इथून तुम्ही ओकेवरती क्लिक करा. वरती टेक्स्टवरती क्लिक करून डबल टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नंतर इथे मित्रांनो न्यू टेक्स्टचा जो काही ऑप्शन येतो सिम्पली यावरती क्लिक करून डबल क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला हे पहिलं न्यू टेक्स्ट डिलीट करून टाकायचं आहे. नंतर मित्रांनो, जे काही डायलॉग आहे आपला तो डायलॉग इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. डायलॉगला ॲड केल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इकडे टेक्स्टचं ऑप्शन बघायला फॉन्टचं ऑप्शन बघायला भेटेल. या फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर माय फॉन्टवरती क्लिक करून आता मित्रांनो, जो फॉन्ट तुम्ही या ठिकाणी ॲड करणार आहे तो फॉन्ट इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, तुम्हाला फॉन्ट ॲड केल्यानंतर काय करायचं आहे बघू शकता, एक तुम्हाला इथं स्ट्रोकचं ऑप्शन बघायला भेटेल. ओके, तर आता दाखवतो मी तुम्हाला कुठं आहे तो. बघा इथे स्ट्रोक. तर सिम्पली स्ट्रोकला तुम्हाला इथे इनेबल करून घ्यायचं आहे. स्ट्रोकला इनेबल केल्यानंतर आता मित्रांनो, हे जे काही स्ट्रोक आहे ते तुम्हाला पांढऱ्या कलरचं ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर ह्या टेक्स्टचा जो काही कलर आहे ह्या टेक्स्टच्या कलरवरती क्लिक करून ह्याचा जो काही काळा कलर आहे तो काळा कलर या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, या प्रकारे बघू शकता आपलं झालं. आता हा जे काही म्हणजे टेक्स्ट आहे ते या प्रकारे असं मी मोठं करून घेतो आणि जी साईज या प्रकारे अशी सेट करतो. तर मित्रांनो, प्रॉपर सेंटरला सेट करण्यासाठी सिम्पली जे काही टेक्स्टचा डायलॉग तुम्ही ॲड केला आहे त्या डायलॉगला सेट करायचं आहे. रिलेटिव्ह मुवमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो काही सेंटरचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्हाला प्रॉपर सेंटरला सेट करून घ्यायचा आहे. या प्रकारे सेंटरला सेट केल्यानंतर आता जे काही टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला सिलेक्ट करून मित्रांनो, तुम्हाला स्टाईलचं ऑप्शन बघायला भेटेल. सिम्पली या स्टाईलवरती क्लिक करून या ठिकाणी बोल्डवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता या प्रकारे एकदम जबरदस्तरित्या झाले. आता मित्रांनो, वरती तुम्हाला प्लसवरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू टेक्स्ट आल्यानंतर त्यावरती डबल क्लिक करून पहिले न्यू टेक्स्ट डिलीट करायचं आहे. इमोजीवरती क्लिक करून जे काही या प्रकारची इमोजी असेल ही इमोजी तुम्हाला ॲड करून घ्यायची आणि इमोजीला ॲड केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला जे काही तुमचं लेटर असेल त्या लेटरच्या वरच्या बाजूला सेट करून घ्यायचं आहे. तर मी प्रॉपर सेट करून
तर मित्रांनो या प्रकारे मी टेक्स्ट इथे ॲड केलं आहे. आता मित्रांनो हा जो काही तुम्हाला ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचा आहे, ट्रान्सपरंटवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपली जी काही PNG आहे ती PNG आपली होईल. तर मित्रांनो या प्रकारे PNG क्रिएट झाल्यानंतर वरती जो काही सेव्हचा तुम्हाला ऑप्शन येतोय, सिम्पली या सेव्हवरती क्लिक करून सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो त्या डायमेन्शनचा जो काही ऑप्शन येतोय, सिम्पली डिफॉल्टवरती क्लिक करून तुम्हाला अल्ट्रा HD वरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करून ह्याला तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो इथून पुढचा जो काही पार्ट आहे तो आपण CapCutमधनं करणार आहे. तर सिम्पलरित्या मित्रांनो आपलं जे काही CapCutचे ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. CapCutला ओपन केल्यानंतर आता मित्रांनो बिटमार्क मार्क करण्यासाठी एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. सिम्पली त्याच्यानुसार तुम्हाला आपलं जे काही बिटमार्क असणार आहे ते मार्क करून घ्यायचं आहे. बिटमार्कला मार्क केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं. सुरुवातीला आल्यानंतर आपला जो काही फोटो असणार आहे त्या फोटोच्या सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करायची आहे. फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करून लास्टच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला थोडंसं तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे. फोटोला झूम केल्यानंतर आता मित्रांनो त्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. इथनं तुम्हाला वेव्ह अँड स्लाईडचा जो काही इफेक्ट आहे म्हणजे ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करून स्लाईड अँड वेव्हचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. नंतर मित्रांनो छोट्या बिटमध्ये एक पुढे फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करून इन ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे. स्विंग बॉटमचं तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे. ड्युरेशन एकदम फुल ठेवायचं आहे. नंतर मित्रांनो त्याच्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. स्विंग राईटचं ॲनिमेशन द्यायचं आहे. ह्याची जे काही ड्युरेशन आहे हे देखील तुम्हाला 0.6 सेकंदवरती ठेवून आता तुम्हाला पुढचा फोटो सिलेक्ट करून कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. बेंड झूम नावाचा जो काही इफेक्ट आहे म्हणजे ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. नंतर त्या पुढच्या फोटोला मित्रांनो तुम्हाला झूम 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतरचा जो काही फोटो असणार आहे त्याला तुम्हाला इथे वेव्ह ॲब्झॉर्प्शनचा जो काही इफेक्ट आहे म्हणजे ॲनिमेशन हे ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतरच्या फोटोला तुम्हाला इथे बघू शकता पेंडुलम 1, त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2 आणि त्याच्या पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला इन ॲनिमेशनमधून तुम्हाला स्विंग राईटचं ॲनिमेशन देऊन जी काही ड्युरेशन आहे ती 0.3 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो या फोटोला तुम्हाला जे काही स्विंग राईटचं ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला इथे सुरुवातीला की फ्रेम ॲड करायची आहे, लास्टला की फ्रेम ॲड करायची आहे आणि लास्टच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला तुम्हाला झूम करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो जो काही लास्टचा फोटो आहे त्याला देखील सुरुवातीला एक की फ्रेम ॲड करा, लास्टला एक की फ्रेम ॲड करून लास्टच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला तुम्ही झूम करून घ्या. ओके, तर प्रॉपर झूम केल्यानंतर आता ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला रॉक व्हर्टिकलीचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून जे काही ड्युरेशन आहे ते 0.8 सेकंदवरती ठेवायचे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओपनिंग अँड क्लोजची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सुपर लार्ज स्पॉट नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. तर सिम्पलरित्या तो इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे. तर सुपर लार्ज स्पॉट नावाचा इफेक्ट कुठं आहे मी दाखवतो तुम्हाला. सिम्पलरित्या तो इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता या प्रकारे हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घेतल्यानंतर इथे बघू शकता हा इफेक्ट आहे. तर इफेक्ट ॲड केल्यानंतर आता मित्रांनो इफेक्टची ड्युरेशन तुम्हाला जिथंपर्यंत येईल तिथंपर्यंत ठेवा, काही विषय नाही. नंतर मित्रांनो तुम्हाला प्रॉपर कुठे यायचं आहे बघू शकता. इथं मी थोडंसं झूम करून घेतो. 4 आणि 5 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे बरोबर या डॉटपाशी यायचं. डॉटपाशी आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायची आहे. नाईट क्लबची कॅटेगरी सिलेक्ट करून इथनं तुम्हाला स्प्लिट फ्लिकर नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो प्रॉपर तुम्हाला आपली जी काही 9 सेकंदवरची बीट आहे या बीटपाशी यायचं आहे. बीटपाशी आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायची आहे. स्प्लिटची आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. ही कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर ट्राय लेअर मिररचा जो काही इथे म्हणजे ऑप्शन तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ती आपल्या बीटपर्यंत तुम्हाला ठेवायची आहे. नंतर इफेक्टला सिलेक्ट करून ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आणि ऑल व्हिडिओवरती सेट करून घ्यायचा आहे. या प्रकारे ऑल व्हिडिओवरती सेट केल्यानंतर आता मित्रांनो लास्टला जो काही ते 10 सेकंदाच्या म्हणजे या 10 सेकंदाच्या पुढची बीट आहे या बीटवरती आल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला बघू शकता एक इफेक्ट आहे इथं युनिडायरेक्शनल मुवमेंट नावाचा इफेक्ट आहे. तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचे आणि इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ते आपल्या बीटपर्यंत ठेवायचे आणि एकदम लास्टला म्हणजे मित्रांनो 13 सेकंदाच्या पुढची जी काही बीट आहे या बीटपाशी आल्यानंतर तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं तुम्हाला फिगर ग्लेअर नावाचा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करायचा आहे. आणि ह्याची जी काही ड्युरेशन आहे ते देखील तुम्हाला आपल्या लास्ट फोटोपर्यंत ठेवायचे. लास्ट फोटो म्हणजे लास्ट बीटपर्यंत जिथेपर्यंत बीट आहे तिथेपर्यंत. तर मित्रांनो एवढं ठेवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. एक म्हणजे तुम्हाला ट्रान्झॅक्शन द्यायचं ते सांगायचं राहिलं तर मित्रांनो 9 सेकंडच्या बीटवरती आल्यानंतर ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झॅक्शन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे.